तीच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही। हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य। मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट जयकुमार गोरे। कोण तिस्मार खान, कोण हा टिकोजीराव, त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय आहे ते। चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे। आज या घरातलं उस्तोड काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काय राजकारण नाहीये, हा काय बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही। एवढ्या गरीब माणसाला बळावर रक्षण आहे आमचं। आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब, राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवरती? सर, आणि हॉस्पिटलचा डीव्हीआर हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं होतं। मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही। परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत। मॅडम, मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे, त्यांना अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही। सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून, पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे, हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही, हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही। तुषार दोषींनी का अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर। आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही, आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेच मध्ये पडायचं नाही। आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल। तुमचे तपास अगोदर यांचे जबाब नोंदवतो, घरच्या लोकांचे जबाब नोंदवणं। आता कसं जबाब नोंदवायचे सर, जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवावा लागेल। कसा ठेवायचा विश्वास? 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत। सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे। त्या पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बाईने? 3 बायकांनी नाव घेतलं। जबाब नोंदवताना अजून जबाब विचार आम्ही किती वेळा संपर्क केला, दुर्दैव जबाब नोंदवावे लागतील ना।